नमस्कार. झुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला अंडा मसाला फ्राय दाखवणार आहे. मी ही 4 अंडी घेतलेली आहे. ती उकडून घेतलेली आहे आणि आता त्याला मी सोलून घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं मीठ आणि थोडीशी मिरचीची पूड असं लावून मॅरिनेट करते आणि ते आपण या कढईमध्ये कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यात थोडंसं तेल घातले, त्यामध्ये आपण ही तळून घेऊ. ही आता अंडी आपण चांगली परतून घेऊया, म्हणजे ही भाजी चवीला आणखीन चांगली लागते. थोड्याशा तेलात परतवली की आणखीन चांगले असते. असे एक साधारण 2-3 मिनिटं परतून घेऊया. आता ही अंडी आपली चांगली परतून झालेली आहे आणि आपण ही काढून घेऊया. ही सर्व काढून घेऊया आणि नंतर त्याचे 2-2 भाग करून घेऊया. आणि गॅस बंद करते. आता ही अंडी थंड झाली आहेत. आपण याचे 2 भाग करून घेऊ. हे असे. आता सर्व अंड्याचे आपण असे भाग करून घेऊया. आता आपण ज्याच्यात अंडी तळून घेतली त्याच्यातच आपण तेल घालून घेऊया. तर तेल साधारण 2 मोठे चमचे तरी पाहिजे. आता तेल जरा तापू दे. आता आपण कढई या 5 मिरी आहे, 2 लवंग आहेत, दालचिनीचे 2 तुकडे आहेत, मसाला वेलची 1 आहे आणि 2 हिरव्या वेलची आहे. हे संबंध आपण मसाला तेलात घालून घेऊ. आता मसाला आपण तेलात घातलेला आहे. आता मी आलं 1 इंच घेतलेलं आहे, लसूण 12 पाकळ्या तरी घेतलेल्या आहेत आणि जिरं घातलेलं आहे. ते आपण तेलामध्ये परतून घेऊया. चांगलं तेलात परतून घेऊया. गॅस थोडा मंद ठेवला तरी चालेल. बघा किती छान वास येतोय. आणि हे मी कुटून घेतलेलं आहे. आता मी हे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, ते बारीक चिरून घेतले, ते आपण घालून घेऊया. ते बारीक चिरून घेतलेले ते घालून घेते. आणि आता हे आपल्याला भाजीसाठी लागणारं मीठ साधारण 1 छोटा चमचा आहे, ते मी घातलं आहे आणि त्याच्यामुळे कांदा लवकर लालसर होईल. आता मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, मीडियम साईज आकाराचे होते, ते बारीक चिरून घेतलेले आहे, ते आपण घालूया. आता टोमॅटो आपण चांगले परतून घेऊया. आता हिंग मी हा छोटा चमचा अर्धा घेतलेला आहे, हळद अर्धा चमचा, काश्मीरी मिरची पूड 1 मोठा चमचा आणि चिकन मसाला 1 चमचा. हे सगळे मसाले याच्यात घालून घेते आहे आणि हे परतून घेऊया. आणि चांगलं 5 मिनिटं परतल्यानंतर त्याच्यात आपण पाणी घालून शिजायला ठेवूया, म्हणजे सगळे मसाले शिजले जातील.
आता मसाले मी ह्याच्यात चांगले परतून घेतलेले आहे. आता एक अर्धा कप पाणी घालूया आपण आणि मसाले शिजत ठेवूया. त्याला झाकण घालून घेऊया. आता आपला हा सगळा मसाला चांगला भाजून झालेला आहे आणि तेल पण मसाला सोडत आहे. बाजूला तेल दिसते बघा. म्हणजे आता आपल्या हे झाला. आता ह्याच्यात आपण गरम मसाला एक चमचा, छोटा चमचा आहे तो गरम मसाला मी घालून घेते. कसुरी मेथी घालते. नेहमी घातली तर चांगलं चव येते. आणि आता थोडीशी कोथिंबीर घालून घेते, थोडी डेकोरेशनसाठी ठेवते. आता तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर पातळ करा आणि तुम्हाला असं सुका पाहिजे असेल तर सुका करा. मला हा जरा थोडा सुका असा आवडतो भाजीसारखा. आता हे जे आपण अंडी ठेवली आहे ती आपण त्याच्यावर अशी लावून घेऊ. सगळी अंडी अशी लावून घेऊया. त्याच्यावर थोडासा असा मसाला स्प्रिंकल करूया. आणि आता ही आपली भाजी तयार झाली आहे. वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊ. आता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढील सर्व रेसिपी आपल्याला बघायला मिळतील. धन्यवाद.